नमस्कार, मी शीतलच्या स्वयंपाकघरात आपलं स्वागत आहे. ही खूप सारी मेथी बघून तुम्हाला तर समजलंच असेल की मी आता काय बनवणार आहे. तर आज आपण बनवणार आहोत मेथीचे पराठे. आता पराठे बनवायचे 2 प्रकार आहेत. एक तर पुरणपोळीसारखं तुम्ही ही मेथीची जी फिलिंग आहे तो कणकीमध्ये टाकून भरू शकता आणि दुसरी जी पद्धत आहे ती मी आज तुम्हाला सांगणार आहे. हे पहा, आता खूप सारा कांदा इथं टाकला. जवळपास 3 ते 4 कांदे आहेत मध्यम आकाराचे. हे मी उभे कापून घेतलेले आहेत. आता त्याचबरोबर आपण इथं हिरवी मिरची आणि लसूण यांची पेस्ट टाकणार आहोत. आता ही पेस्ट टाकल्यानंतर काही घरचे मसाले जसे की लाल तिखट, हळद आणि घरचा काळा मसाला हे सगळं ॲड केल्यानंतर यामध्ये आपल्याला मेन इन्ग्रेडियंट राहिला आपलं जिरे आणि मीठ. आता मीठ यामध्ये टाकून घेऊ. जिरे ऑलरेडी टाकलेत. मीठ पसरून घेऊत. हे व्यवस्थित एकजीव करून घेऊत. आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पीठ. हे गव्हाचं पीठ आहे. सो हे गव्हाचं पीठ टाकून थोडं पाणी घेऊन आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तर आपल्याला खूप एकजीव करायचं नाही. तुम्ही पाहू शकता मी फक्त एक गोळा बनवलेला आहे. हे पाहू शकता तुम्ही. यामध्ये आपण उभा चिरून कांदा टाकला आहे, त्यामुळे हे आपण एकजीव करून नाही घेतलेलं. आता चला आपण पराठे लाटायला घेऊयात. तर इथं मीडियम आकाराचा गोळा मी करून घेतलेला आहे. हे असं आपल्याला व्यवस्थित गोळा करून त्यानंतर पीठ लावून लाटून घ्यायचा. मेथी हा प्रकारच माझ्या घरातल्या सर्वच व्यक्तींना खूप आवडतो. त्यातल्या त्यात जर पराठे असतील तर सोने पे सुहागा. हे बघा, हे असं हाताने मी थोडंसं गोल करून घेते. यामध्ये कांदा आणि जी मेथी आपण टाकली आहे त्याचे देठ असल्यामुळं ना हे व्यवस्थित गोल होत नाही. पण ठीक आहे, आपल्याला हे असंच हवं आहे. पराठा थोडासा त्याला क्रिस्पीनेस ही आपल्याला हवा आहे. खूप मऊ असा पराठा नाही आहे हा. हे तुम्ही पाहू शकता. हे अशा प्रकारे मी हे गोल गोल करून घेतलं. आता मी याला ना मध्ये होल करते. जसे की आपण जेव्हा याला तेल लावू ते तेल आपल्याला मध्येपर्यंत जायला पाहिजे, म्हणून मी असे होल केलेत. म्हणजे आपण तो जेव्हा भाजेल तेव्हा आपण थोडं तेल या होलमध्ये सुद्धा सोडू, तर पराठ्याला सगळ्या बाजूनी व्यवस्थित तेल लागेल. हे तव्यावर थोडंसं तेल लावून घेतलं. आता हा पराठा आपण यामध्ये ठेवू आणि एका साईडनी त्याला खरपूस भाजू देऊ. हे पाहू शकता. हे मी असं वरून तेल लावलं. तुम्ही पाहू शकता या होलमधूनही मी तेल सोडलेलं आहे. याचा आपल्याला एकदम खरपूस भाजून घ्यायचा. वा, तुम्ही पाहू शकता हा खूप छान पराठा बनला आहे. तुम्ही याला दह्याबरोबर सर्व करू शकता. जर तुम्हालाही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओसहित आपण पुन्हा भेटू. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. हॅव अ ग्रेट डे. बाय बाय.